मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय आजच्या दिवसातले सेकंड क्वार्टर फायनल गणपती वॉरियर्स फोंडा वर्सेस मावळ क्रिकेटर्स बिचोली. अभिषेक आणि चंद नाईक सलामीची जोडी. पहिला चेंडू अभिषेक आणि पहिल्याच बॉलवर अभिषेक परतेल माघारी. ज्या अभिषेकने मर्मगोवा संघाच्या विरोधात एक खूप मोठं कार्य केलं होतं असं अभिषेक मात्र पहिल्याच बॉलवर परततोय तंबूच्या आसऱ्याला. गेल्या 2 मॅचेस मध्ये आपला भोपळाही न फोडता तो परततोय तंबूच्या आसऱ्याला. डीजे गेल्या मॅचचा अनसंग हिरो संकेत झोरे दरम्यान एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करतोय आणि पहिल्याच बॉलवर सुंदर अशा प्रकारचा शॉट स्वीप मारतोय. आपला बॅलन्स गमावला पण तरी सुद्धा मात्र पूर्णपणे झोकून दिलं त्या शॉट साठी आणि संकेतचं स्वागत दुसऱ्या बॉल मध्ये 6 धावांनिशी. पहिल्या बॉलवर विकेट अँड द नेक्स्ट बॉल गोज आउट. डीजे धावसंख्या सुरू होते. पुन्हा एकदा चेंडू बळा जो हवेत. एक धाव तर घेतली जाते. फरक नाही पडत तुम्ही किती धावा रन्स घ्या. इकडे मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायला मिळाला प्रवीण नाईकच्या बॅट मधून. आणि अर्थात जो प्रवीण पहिल्या मॅचवर थोडासा लवकर माघारी परतला होता त्याला मात्र आपला फॉर्म पुन्हा एकदा मिळतोय व त्या फॉर्मचा पुरेपूर वापर करत संकेत झोरे सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यावर पूर्णपणे अटॅक ओपन केला जातोय पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये. रिव्हर्स स्विच हिट आणि त्याचबरोबर पुन्हा मिळतील 4 धावा. कदाचित अभिषेक बाद झाल्यावर असं वाटलं होतं की धावसंख्येला थोडीशी इजा होईल की काय पण अभिषेक बाद झाल्यावर प्रवीण नाईकची एंट्री आणि धावसंख्येला बहार प्राप्त होते वलय प्राप्त होते आणि धावसंख्या परावर्तित 14 रन 14 धावा धावफलकावर 1 गडी बाद. लेग साइडला पुन्हा एकदा चेंडूला हुलकावण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर सेंडवर चूक फेकी जर झाली असती तर दृश्य काही वेगळं असू शकलं असतं. दरम्यान संकेत झोरे गेल्या 2 मॅचेस मध्ये चांगलं कार्य पण या मॅच मध्ये थोडासा पुरा पडतो. पहिलं षटक इकॉनॉमिकल टाकण्यासाठी धावसंख्येकडे वाढवत पुढे सरकते 15 धावांवर. दरम्यान अंतरिम चेंडू या पहिल्या ओव्हर मधील आणि त्याचबरोबर पहिल्या षटकाचे होते सांगता धावसंख्या परावर्तित 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात.
पाटीलच्या विरोधात पहिल्याच बॉलवर करायची चेंडू रस्त्यावर नाही, थोडासा शॉट. आजच्या दिवशी बरेच मोठे फटके आपण पाहिले, पण हा शॉट अर्थातच पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे असेल. अर्थातच चेंडू सरळ स्लॉट मध्ये पडला आणि त्याचबरोबर आल्या आल्या जेव्हा चेंडूचा टप्पा पडला अगदी त्याच वेळेस बॉलला कन्वर्ट केलं. 6 धावांसाठी धावसंख्या परावर्तित 21. यावेळेस ऑफ साइडला सुंदर फटका, पण फटक्यावरचा फसलाय यावेळेस. हो, झेलही सुटलंय. जेव्हा तुमचा वेळ चांगला असतो तेव्हा अशा प्रकारचे दृश्य घडतात. यावेळेस प्रवीण नाईकचा वेळ चांगला आहे आणि एक मोठी चूक सुद्धा घडली आहे फिल्डर कडून. एक जीवनदान, ते सुद्धा एका अशा बॅटरला ज्याने 2 चौकार 2 षटकार खेचलेत. आणि आता चंदन नाईक, दॅट्स ह्यूज. आणि सरळ चेंडू, आजच्या दिवसातील कदाचित सर्वात लांब फटका. फरक नाही पडत वारा असू दे किंवा नसू दे, फरक येणे पडतो की चेंडू कुठेही पडू दे तो जाईल सीमारेषेच्या बाहेरच आणि अगदी रस्त्याच्या कडेवर चेंडू आदळतोय. धावसंख्या परावर्तित, याचबरोबर 28 धावांवर. असं वाटलं होतं की संध्याकाळचा सामना, ढलता सूर्य आणि अशा वेळी धावसंख्या कमी होईल, पण इकडे चित्र हे पूर्ण विपरीत दिसतंय. दृश्य हे पूर्ण वेगळं आणि सौजन्य प्रवीण आणि त्याचबरोबर चंदन नाईकची जोडी. ऑफ साइडला पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, स्टँडिंग ऑफ कट, सुंदर फटका. ऑफ साइडला बॉलचा टप्पा पडला आणि ज्या स्पीडने आला त्या स्पीडने बॉलला कट केलं अगदी जोरदार आणि त्याचबरोबर गॅप मध्ये ढकललं. 4 धावांसाठी. डीलिंग इन सक्सेस अँड बाउंड्रीज. जणू काय या मॅच मध्ये फक्त 2च आकडे दोघांना माहिती. 6 आणि 4. धावसंख्या परावर्तित 32 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जे 2 निर्धाव चेंडू गणले गेले, पहिला निर्धाव चेंडू गेल्या ओव्हरच्या लास्ट बॉलला आणि त्यामध्ये जे 4 चेंडू इकडे पडले त्या 4 चेंडूत एकंदरीत निघालेत 17 धावा. म्हणजे भरपूर महागडं हे षटक. चंदन नाईक पुन्हा एकदा आता सरळ डाऊन द लेग साइड, वाईडिश लॉंग ऑन वरून पुन्हा एकदा चेंडू फरार बसतोय. ऑसम बॉय, षटकार टीजे. आणि जर धावसंख्या डीजेकडे नक्कीच आपण वळू, त्या अगोदर धावसंख्या पोहोचली आहे अर्थातच 38. Like 5 deliveries and 16. Rajesh, the new bowler, will bowl from the far end. 2 overs gone down and it's already 38 runs. Looks like we are watching a 60 runs game so far. And what a shot it is! Oh no, I'm finding hard to do some words. I'm finding hard to describe what kind of carnage is being displayed. Both of them are on an absolute rampage right here in Kalangut, showing no mercy to each and every ball that is coming their way. This is what you call brutal thrashing.
This time at the leg side, yet again, the timing this time, not much use of the strength, but use of the timing, the connection, the perfect middle from the bat. It goes all the way for a maximum. Awesome boys, Collingwood, big hit. Scorecard moves on to 50 runs now. This time at the offside, he changes stance. Chandan Naik taking the first one. Chandan calls him. Praveen says, yes, we are going to take it. And yet again, a couple has been completed. Scorecard moves on to 52. Sometimes wickets are not that bad. Abhishek being sent back early. Praveen comes in and rest is history. This time a low full toss. He knew it was a bad ball. Could have been a big shot, but he couldn't complete the slog sweep because the ball that he predicted didn't come his way. So single to the tally. Scorecard moves on to 53 now. And this time a single. This time a reverse sweep was attempted, but not much connection, so the scorecard will stand still just on 54 now. Just look at the run rate by which they are going. I don't know what Chandan Naik was thinking there. Some sort of confusion, looks like it. Scorecard has become 54. The run rate is sky high. Right here, ladies and gentlemen, we are in the heart of the Kalangut. One of the most famous places of Goa that possesses the Kalangut beach. And right here in the middle of this beautiful city, we are conducting this big tournament. All the efforts of Awesome Boys Kalangut coming into success today. One team has paved its way towards the semi-finals. Which team will join them? New bowler, it will be Sunny from the far end. And Chandan Naik on strike. And this time Chandan goes big. How do you even stop this? All the shackles of the wickets are being completely blown down. Where do you bowl them? What is the length? What is the line that you have to bowl them? Because it doesn't matter where the ball pitches. They are going after it like some hungry beast in the pursuit of their prey. The ball is appearing like a football to them. Doesn't matter what's the line, what's the length. They only know one mantra this time, and it's hitting those big shots. Scorecard moves on to 60 now, and a single being taken. I think they have already done their part. 60 runs in a 4 overs match is a huge total, and remaining runs will be of bonus. Praveen Naik this time, yet again. They are now just playing with the emotions of all the bowlers. And even if one brings two, currently he is playing on 43, the highest total today in today's session. That was 44 in the previous matches. Can it be changed down? Looking at the umpires, Nauso Kashalkar has struck 44 in the previous matches and this time is currently playing on 43. Till now we are yet to witness a half century. There are till 2 balls remaining. Scorecard is 67. They are way above the bonus line. Will he go for it this time?
This time, yes, he goes! And he goes all the way. He goes for a mammoth shot. You just have to ask them what was the team planning or what they had in lunch. Doesn't matter where the ball is landing, it's landing out of the park. Only one run required. Can we witness the first half century today? And this time, ball got leg aside, and ladies and gentlemen, presenting to you the first half century of Awesome Boys Kalangut tournament. Praveen Naik, raise your sword, raise your weapon. You are having the honor of striking the first half century of Awesome Boys Kalangut. We have seen matches of 6 overs, matches of 5 overs, but guess what? We are having a half century in a 4 overs match, and the total scorecard, the total tally, we can see 75. So 76 runs to win in order to win this match in the coming time from Model Cricketers Bicholim. 24 deliveries and 76 runs to win. आजचा दिवस आपण अनुभवला. प्रथमच ही स्पर्धा आपण पाहतोय. आजच्या या दिवशी आपण पाहतो 6th ऑल गोवा तालुका लेवल क्रिकेट टुर्नामेंट, 6वं हे पर्व आणि आजचा पहिलाच दिवस 2024 सीझन. ऑसम बॉयज कलंगूट एक मोठी परंपरा लाभलेली या संपूर्ण आयोजन कमिटीला 5 वर्षांची, आणि 6व्या वर्षी सुद्धा ती परंपरा तीच प्रतिष्ठा इकडे सुरू ठेवली जाते. या स्पर्धेची संकल्पना ही तालुका लेवलची, म्हणजे गोवा राज्यात जे एकंदरीत तालुका आहेत त्या तालुकाचे सगळे अव्वल दर्जाचे खेळाडू एकत्रित होऊन एक मोठी स्पर्धा, एक देखणी स्पर्धा पाहायला मिळावी सगळ्या प्रेक्षकांना, हा उद्देश साधत ही स्पर्धा आयोजित केली गेली. आणि या स्पर्धेचं पारितोषिकही तेवढंच आहे, एक बाहुबली ट्रॉफी आणि त्याचबरोबर 1,55,000 रुपयाचं पारितोषिक. दुसरं पारितोषिक 77,777 व तृतीय पारितोषिक 22,222 रुपये. तृतीय चतुर्थ पारितोषिक हे आपण आहे सेमी फायनलिस्ट साठी. तर कुठले संघ पोचतील अशी जर विचार केला तर एक मात्र संघ जो पोचलाय तो अर्थात साई जय गणेश बिचोलीम संघ. आणि त्यांना कुठला संघ जॉईन करेल? एका बाजूने एक बलाढ्य संघ ज्यामध्ये गोवा राज्याचे बरेचसे मोठे नाव या टीम मध्ये सामील होते आणि त्या मोठ्या नावांनी आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करून दाखवली. एका बाजूने चंदन नाईक, दुसऱ्या बाजूने प्रवीण नाईक. या स्पर्धेतील अद्यापर्यंत एक मात्र सेंचुरी, ती सुद्धा एका 4 षटकांच्या मॅच मध्ये. तर बघूयात, हे अशक्य वाटणारं आव्हान, क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द बऱ्याच वेळा वापरला जात नाही, पण तरी सुद्धा कधी कधी आव्हान असं असतं जे बघून अंगावर काटा येतो. आणि ते आव्हान पूर्ण होऊ शकेल का? जे कोणाच्या मनात नाही ते इकडे खरं होऊ शकेल का? 24 चेंडूत 76 धावा चेस होऊ शकतील का? सोमेश आणि सागर ही सलामीची जोडी. पहिला बॉल, जोरदार चेंडूला इकडे हुक केलं, लेग साइडला फिल्डर तिकडे तैनात, तिकडे एकच धाव मिळेल आणि एकरी धावेने धावसंख्या पुढे धरली जाते 1 या आकड्यावर. नितेश सज्ज होतो आपल्या बॉलिंग मार्कवर. दीप्तेश, माफ करा, दीप्तेश पहिला षटक घेऊन येतोय. नाम में क्या रखा है, इंसान काम हो जाना जाता है. आणि आपल्या नावाचं प्रावीण्य आज प्रवीणने दाखवलं पहिल्या इनिंग मध्ये. याचबरोबर ऑफ साइडला एक सुंदर फटका, लॉफ्टेड स्क्वेअर कट, वन बाउन्स गोज ऑल द वे, विल क्लिअर द आउटफील्ड. 4 धावांसाठी चेंडू जातोय. वन बाउन्स पडला होता कॉमेंट्री बॉक्स मधून. इकडे कदाचित इकडे वर्तुळा होतं की चेंडू सगळं येईल, पण कदाचित वन बाउन्स चेंडू जातोय.
आणि अर्थात 76 धावा म्हणजे मोठे फटके. प्रत्येक बॉलवर आघात करायला हवा, प्रत्येक बॉलवर प्रतिकार करायला हवा. ऑफ साइडला पुन्हा एकदा चेंडूची दिशा, निर्धाव चेंडू, कामी येत नसतील. धोका धोका धोका. रेड सिग्नल वर गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न आणि बसलंय चलान. गेलीये पहिली विकेट. सोमे ह्याच्यामध्ये दमकम होता हा सामना संपवण्याचा. दुर्दैवी स्वरूपात परततोय माघारी डीजे. सरळ यष्ट्यांच्या समोर, पण एलबीसी इकडे नाहीये, त्यामुळे द बॅटर विल स्टे सेफ. निर्धाव चेंडू कामी येणारे नाही. निर्धाव चेंडू महागात पडतील. ऑफ साइडला पुन्हा एकदा चेंडू केला स्लाइस, पण चेंडू गेलाय निर्धाव. पहिल्या षटकी झाली आहे सांगता. धावसंख्या झाली आहे ती मात्र 5. 18 चेंडू आणि विजयासाठी 71 धावांची गरज. आमिर येतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिल्याच बॉलवर डाऊन द ग्राउंड मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद. सागर येतोय तंबूच्या आसरा माघारी. न्यू बॅटर सनी लेग साइडला विधान कार्पेट. घरंगळ चेंडू जातोय आणि त्याचबरोबर एक सिंगल, पुन्हा एकदा सिंगलची धावसंख्या पुढे उधारली जाते. त्याच बरोबर स्कोर बोर्डवर 6 धावांवर. 6 धावा खऱ्या तर प्रत्येक बॉल मध्ये यायला हवे, पण दुसऱ्या षटकात एकंदरीत धावसंख्या 6 ही थोडीशी केविलवाणी स्थिती बिचोलीम संघासाठी. ऑफ साइडला पुन्हा नेण्याचा होता प्रयत्न, माफ करा लेग साइडला प्रयत्न केला होता यावेळेस, पण तरी सुद्धा त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेरच्या क्षणांमध्ये नक्कीच असा थोडंसं इकडे दूर राहतोय की काय अशी चिन्ह दिसत आहेत. एक संघ साई जय गणेश बिचोलीम गेलाय, दुसरा संघ कदाचित फोंडा असेल का. पुन्हा एकदा आणि चंदन नायकची विकेट किपिंग पहा, एफर्टलेस, कुठचेही एफर्ट्स न टाकता अगदी सहज गत आहे. एवढे वेगवान चेंडू तो अडवतोय, यावरनं कळतं की प्रावीण्य काय आहे विकेट किपिंगचं सुद्धा.
चंदन अगदी नावात जर पाहिलं तर शांत आणि सौम्य अशी चिन्ह, पण बॅटिंग मध्ये दया आणि माया हे दोन शब्द त्याने आज दाखवले नाही समोरच्या संघावर. आणि दुसऱ्या बाजूने अजून एक शब्द निघाला, प्रावीण्य. प्रावीण्य म्हणजे तुमचा केवढा हातभार आहे, तुमचा केवढा हातखंड आहे का गोष्टीत, आणि मोठे फटके मारण्यात हातखंड किती आहे ते प्रावीण्य दाखवलं. आपलं प्रावीण्य आज या कलंगूटच्या ग्राउंडवर दाखवलं आणि ही सगळी समीकरणं एकत्रित करत 76 धावा कुठल्या आणि ते 76 धावा पाठलाग करण्यामागे कुठे ना कुठेतरी बिचोलीम संघ थोडासा बॅकफुटवर. उंच पुरा फटका, झेलखाली फिल्डर आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. जो फलंदाज येतो जणू काय या मॅच मध्ये हजेरी लावण्यासाठी येतोय आणि जवळपास हा सामना बुक केलाय आपल्या नावावर, तो अर्थातच बिचोलीम संघाच्या विरोधात गणपती वॉरियर्स फोंडा संघाने. आजच्या दिवशीचे जर हायलाइट्स आपण पाहिले तर एक मात्र हाफ सेंचुरी या संपूर्ण दिवसाची आपण पाहिली प्रवीण नाईक कडून, आणि त्याचबरोबर सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिली तो साई जय गणेश बिचोलीम संघाकडून, जेव्हा ते समर्थ गावस आणि त्याचबरोबर साथीदार साई जोरे यांची चांगली कामगिरी झाली. आणि त्याचबरोबर तो एक संघ क्वालिफाय झालाय, तर कुठला संघ अजून होईल क्वालिफाय मित्रांनो, हा डे 1 आहे. उद्या डे 2 यापेक्षा अजून दर्जेदार संघ असतील, अजून दर्जेदार सामने मला पाहायला मिळतील. त्यामुळे नक्की जोडले जा अगदी आज सारखेच उद्या सुद्धा या ऑसम बॉयज कलंगूटच्या स्पर्धेमध्ये. बऱ्याचशा दात्यांचा आर्थिक हातभार आणि ऑसम बॉयज कलंगूटची मेहनत आणि त्याचबरोबर ही सोयीक अशी स्पर्धा. आनंद पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर, आनंद पाटील पहिल्याच बॉलवर मिळेल काय विकेट? नाही, इकडे चित्र काहीतरी विपरीत दिसत आहे, कारण चेंडू उल्लंघन करतोय 6 धावांसाठी. लेग साइडला पुन्हा एकदा मोठा फटका, झेल खाली फिल्डर. एका क्षणाला वाटलं होतं जंप मारून मी बॉल थांबवू का, पण नंतर बाकीत केलं, बॉल बराच वर आहे. धाव संख्या याच बरोबर पुढे सरकते. या मोठ्या षटकाच्या सहाय्याने 18 धावांवर. पुन्हा एकदा हरवला फटका. इज देअर समथिंग लेफ्ट इन द स्टोरी? धाव संख्या पोहोचली आहे 24 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका. सलगच्या 4 चेंडू 4 मोठे फटके लगावले जात आहेत. सहा चेंडू जर 6 मोठे फटके मारले तर पारितोषिक आहे 2000चं. 3000 प्राइस वाढलंय. आवडला फटका फसलाय आणि त्याचबरोबर फसतायत अशा अपेक्षा या सामन्यामध्ये. 8 चेंडू 46 धावा. कदाचित एक न घडलेला चमत्कार घडू शकला असता, पण ती शेवटची आशेची किरण सुद्धा मैदानाच्या दिशेने, मैदानाच्या बाहेरच्या दिशेने वाटचाल करते. केल्या होत्या. सामना अवघड नक्कीच होता, पण तरी सुद्धा जिद्द सोडली नाही आणि प्रत्येक बॉलवर मोठा घालण्याच्या प्रयत्नामध्ये 4 चेंडू 4 मोठे फटके लगावत 5व्या चेंडूत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये तो माघारी परतला. ऑफ साइडला पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज एक सिंगल नाही, एकही धाव घेतली नाही, माफ करा, त्यामुळे निर्धाव चेंडू गणला जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि त्याचबरोबर अंतरिम एका षटकाचा खेळ बाकी.
आपलेत मुन्ना दाभोळकर सर, अमेय नाईक सर आणि सिद्धेश रंबलकर सर स्कोरच्या भूमिकेत मोहित यादव. YouTube लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा अगदी घर बसल्या अगदी घराच्या आरामातून पाहतोय. त्याचं कारण म्हणजे अर्थातच गौरव सावंत व त्यांची पूर्ण टीम. YouTube लाईव्ह प्रशांत पवार डिजिटल स्कोरर आणि त्याचबरोबर अनुभवी कॅमेरामॅन प्रीतम मस्कर आणि कमेंट्री बॉक्स मध्ये कृष्णा देवजी आणि मी दीप अरुंदेकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या शेवटच्या षटकामध्ये स्वागत करतो. आता वेळ झाली आहे मिळण्याची, दुसरा संघ जो करेल क्वालिफाय आजच्या दिवसातून. पहिला चेंडू वाईड निशी इकडे दिला जातोय. प्रणल सावंत मर्मगोवाच्या विरोधात ज्याने खूप महत्वपूर्ण भूमिका घेतली होती फिल्डिंग मध्ये, बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये, ज्याने ऑल राऊंड वोमेन्स केला होता तोच प्रणल. लेग साइडला इकडे बॉल पुन्हा एकदा कन्वर्ट केला जातोय आणि एक सिंगल. शेवट जे काही चेंडू राहिले त्यावर मात्र औपचारिकता पूर्ण करायची बाकी. आणि चंदन नाईकच्या हाती अजून एक झेल सुपूर्त केला जातोय. जाता आता प्रणल मोठे हादरे देतोय आणि जणू काय आता या सामन्यामध्ये हात टाकलेत. इकडे आपले शस्त्र समोर ठेवलेत शरणांगत अर्थात या सामन्यामध्ये फोंडा संघाच्या विरोधात. आणि नक्कीच जेव्हा अटॅक एवढा स्ट्रॉंग होता, अटॅक एवढा स्ट्रॉंग केला की बॉलिंग कुठे करायची हेच विसरून गेले समोरचे सगळे गोलंदाज. कारण जो जो बॉल येत होता पहिला टप्पा पिचवर आणि दुसरा टप्पा ग्राउंडच्या बाहेर, असं होत असताना कशा रीतीने बॉलिंग करावी कशा रीतीने बॅटिंग करावी अर्थात थोडंसं बनावर यायला वेळ हा लागेलच. आणि त्याचं खूप मोठं श्रेय जातं ते चंदन नाईक आणि त्याचबरोबर प्रवीण नाईक या दोघांना. अंतिमच्या क्षणी शेवटचे काही चेंडू बाकी. लेग साइडला पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला ढकललंय. एक धाव तर तिकडे मिळेल. अखेरच्या काही चेंडूंची औपचारिकता पूर्ण करायची राहिली आहे. हवे दिलेला फटका प्रणल सावंत कदाचित अजून एक माझ्या मते विकेट आपल्या नावावर नोंदवेल. आणि त्याचबरोबर हा सामना संपुष्टात येतोय. आणि आजच्या दिवशी जे दोन संघ क्वालिफाय होत आहेत, लेडीज अँड जेंटलमॅन, वी आर हॅव्हिंग अ सेकंड टीम. आजच्या दिवशी क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरतोय गणपती वॉरियर्स फोंडा आणि पहिला संघ साई जय बोडगेश्वर बिचोलीम. तर त्या अगोदर पहिल्या मॅच राहिलं होतं सेकंड सेशनच्या. विनंती करतो सुबोध हडफडकर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदर्शित करावं. सोमेश याला